कोल्हापुराचे माजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्या. कोल्हापुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. कोल्हापूरचे माजी महापौर महादेवराव आडगुळे यांचा 17 वर्षीय नातू रौनक इंद्रजित आडगुळे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रौनक हा 12वीचा विद्यार्थी होता आणि यंदा त्याने नीट परीक्षा देखील दिल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे आडगुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास रौनक इंद्रजित आडगुळे हा राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने त्याला खाली उतरवून बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलिसांकडून सुरू आहे. रौनकने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. रौनक हा कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर महादेवराव आडगुळे यांचा नातू होता. अल्पवयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे आडगुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण आणि आजोबा असा परिवार आहे.